ओके, बघा लक्ष द्या. टॉपिकचा आता कोणता पोर्शन चालू आहे? एंडिंगचा पोर्शन चालू आहे. जस्ट दीड पान राहिलंय. लक्ष द्यायचं. डॉर्मन्सी काय असते बघा, लक्ष द्या. आपण बी आणल्या, शेतातून बी घेऊन आल्या. बी म्हणजे सिंपली धान्य आणल्या, घरी आणून ठेवल्या, आणि तेच पुढच्या वर्षी आपण पेरणीला वापरता का? पहिला प्रश्न वापरता. तेवढे दिवस काय असते ते धान्य? तसंच असते. तसं असते म्हणजे कसं? इनॅक्टिव्ह असते. ऍक्टिव्ह असते का? पण आपण जेव्हा त्याला जमिनीमध्ये पेरल्या, त्याला पाणी दिल्या, ओके, तेव्हा त्याच्यातून काय बाहेर निघते? अंकुर बाहेर निघते. त्या बियापासून नवीन प्लांटलेट तयार होते. बरोबर आहे की नाही? मग जो इनॅक्टिव्ह पिरियड असतो ना, त्यामध्ये भरून ठेवतात ते गाला, तो म्हणजे डॉर्मंट पिरियड. त्याला कोणतं पिरियड म्हणायचं? डॉर्मंट पिरियड. तर आपल्याला आता शिकायचं आहे डॉर्मन्सी काय असते. ठीक आहे. डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट. ठीक आहे. थोडंसं जास्त सांगेल मी तुम्हाला. मेटाबॉलिक अरेस्ट म्हणजे काय? कोण सांगेल मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट? पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की मेटाबॉलिक म्हणजे काय. चला, तुम्ही सांगू शकते मला मेटाबॉलिक म्हणजे काय? दोज केमिकल रिएक्शन विच ऑकर इन अ लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेलच्या मध्ये बघा दोन प्रकारच्या रिएक्शन असतात. तुम्हाला माहिती रिएक्शनचे किती प्रकार असतात? सिंपली समजून घेण्यासाठी रिएक्शन एक होते ट्यूब मध्ये, त्याला आपण म्हणतो टेस्ट ट्यूब. ओके, कशासाठी? वेसल मध्ये होते ते. आणि दुसरी जी रिएक्शन असते ना, ती असते एखाद्या सेल मध्ये होते, किंवा ग्रुप ऑफ सेल मध्ये होते, किंवा ऑर्गन मध्ये होते, किंवा अदर काही पण असतं. पण ते कसं पाहिजे? ते आर लिव्हिंग. तर अशा मध्ये जे केमिकल रिएक्शन होतात, जे लिव्हिंग याच्यामध्ये होतात, त्याला म्हणायचं मेटाबॉलिक. त्याला काय म्हणायचं? मेटाबॉलिक. याचे दोन एक्झाम्पल खूप छान आहेत. त्याचे प्रकार पण पडतात दोन. एकाला म्हणतात ॲनाबॉलिक आणि दुसऱ्याला म्हणतात कॅटाबॉलिक. ठीक आहे. एखादं एक्झाम्पल सांगता येईल का ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिकचं? ॲनाबॉलिक, ॲना म्हणजे तयार करणे. ॲना म्हणजे काय? तयार करणे. वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजे ती प्रोसेस कोणती आहे? म्हणजेच कोणती प्रोसेस आहे? रिएक्शन आहे ना. C6H12O6 फॉर्म होतो. C6 + H2O इन प्रेझेन्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट ग्रीन कलर, दॅट इज अ क्लोरोप्लास्ट आणि सनलाइट. ओके, रिएक्शन व्हायली. त्या रिएक्शनला कोणती? मेटाबॉलिक. कोणत्या प्रकारची? ॲनाबॉलिक. आणि आपण ऑक्सिजन घेतो, आपल्याला ATP भेटतात, आयर्निक स्ट्रँडेड फॉस्फेट. आपल्या शरीरामध्ये सेल्युलर रेस्पायरेशन, म्हणजे रेस्पायरेशन इज द टाइप ऑफ मेटाबॉलिक. म्हणजे इथे येणार आहे कॅटाबॉलिक. याला कॅटाबॉलिक म्हणजे ब्रेकडाऊन करणे, कॅटाबॉलिक. आणि यांचे एक एक एक्झाम्पल मी नोट करतो. याचं एक्झाम्पल आहे रेस्पायरेशन. याचं एक्झाम्पल काय आहे? रेस्पायरेशन. आणि याच्यामध्ये ॲनाबॉलिकचं एक्झाम्पल काय आहे? फोटोसिंथेसिस. ठीक आहे. बरं, वनस्पती फोटोसिंथेसिस करतात का? आपण फोटोसिंथेसिस करतो का? नाही करत. ठीक आहे. आपण रेस्पायरेशन करतो का? वनस्पती रेस्पायरेशन करतात का? करतात. हा, वनस्पतीला काही एनर्जी नकोय का? समजाले का? ते पण रेस्पायरेशन करतात. ओके, लक्षात ठेवायचं. वनस्पती जे प्लांट्स आहेत ते फोटोसिंथेसिस पण करतात, ते रेस्पायरेशन पण करतात. पण जे ॲनिमल्स आहेत ते फक्त रेस्पायरेशन करतात. फोटोसिंथेसिस करतात का? नाही करतात. अजून एक असंच आहे, जस्ट आले म्हणून सांगतो. मुवमेंट आणि लोकोमोशन हा एक शब्द आहे. चला, माझा सिंपल क्वेश्चन. वनस्पती मुवमेंट करतात का? येस और नो? मुवमेंट करतात ना रे. मुवमेंट म्हणजे एकाच जागी हलणे करतात. वनस्पती प्लांट्स लोकोमोशन करतात का? आज हा बाबळाचं झाड इथे दिसले, उद्या इकडे दिसाले, असं आहे का? आपल्या शाळेच्या मागचं झाड इकडे आले आता क्लासपेक्षा, असं होते का? किंवा इथं वडाचं झाड दिसत, असं नाही. ते लोकोमोशन करत नाही. वनस्पती प्लांट्स समजलं. ॲनिमल्स लोकोमोशन करतात का? तुम्ही घरून इथं आले, अजून जाऊन घरी जातात, कॉलेजला जातात, हे कुठं चाललंय? लोकोमोशन. तुम्ही मुवमेंट करते का? बसल्या जागी 4 वाक आल्या, असं असं करायला. ठीक आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. आता हे एवढं चाललंय इथून. म्हणजे मेटाबॉलिक अरेस्ट म्हणजे यांच्यामधले जे केमिकल रिएक्शन आहेत ना, ते काय झालेले असतात? अरेस्ट म्हणजे काय? स्टॉप. केमिकल रिएक्शन काय झालेले आहेत आता? स्टॉप. त्याला म्हणायचं मेटाबॉलिक अरेस्ट. म्हणजे आता इथं आपल्याला जे बघायचं आहे त्याला बघायचं आपण डॉर्मन्सी. त्याला म्हणतात डॉर्मन्सी. काय बघायला आपण नेमकं? डॉर्मन्सी. कोणाची? ऑफ सीड्स. सीड्स म्हणजे बिया, माहिती ना? सीड म्हणजे बिया. ओके, म्हणजे ते मेटाबॉलिकली काय असतात? इनॅक्टिव्ह असतात, किंवा ते आर मेटाबॉलिकली अरेस्ट. म्हणून पहिलं वाक्य मला नोट करायचं आहे. सीड्स, दिस पिरियड, दिस टाइम ड्युरेशन, टाइम पिरियड इज मेटाबॉलिकली, inactive.
तेच मी काल तुम्हाला सांगितलं, जसं की मूग आहे आपण असंच ठेवल्या भरून आणि नंतर आपल्याला उद्या भाजी करायची आहे किंवा खायचं आहे, पाण्यामध्ये भिजून आपण ठेवते, सकाळी उठून बघते त्याला अंकुर येते, म्हणजे आता ते मेटाबॉलिक ऍक्टिव्ह झाले. पण अगोदर होते का, आपण त्याला काय दिले, आता पाणी दिलं. पाणी दिलं नसेल तर आली असते का, उगं बांधून ठेवल्या गटुड्या त्याच्या चिंतकामध्ये, होते काय, पाणी द्यावं लागते. म्हणजे वॉटर आणि ऑक्सिजन मेटाबॉलिकली रिॲक्शन करण्यासाठी काय करतात, हेल्प करतात. लक्षात ठेवायचं. डॉर्मन्सी एवढं आलं लक्षात. याच्यामध्ये काय असतात, ते मेटाबॉलिकली काय असतात, बरं ते जिवंत असतात की नाही, असतात, फक्त ते काय असतात, इनॅक्टिव्ह असतात. ओके, लक्षात करा. पुढे आता इथे बघा, स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हायवल इज कॉल्ड एज द डॉर्मन्सी. पाठ करायचं तुम्हाला. काय म्हणते, स्ट्रक्चरल फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हायवल इज कॉल्ड एज द डॉर्मन्सी. जर आपण सीडला असं ठरवले असते की बाबा आज उत्पन्न घेतलं, आजच्या आज पेरलं तरच आता ते वनस्पती तयार होईल, असं आहे का, किती पण दिवस राहते, प्रत्येकाचा टाइम पिरियड असते ना. जर तसं नसतं तर हे सर्व्हाइव्ह करू शकले असते का, प्लांट्स एवढे टिकले असते का, नाही. म्हणून त्याला काय डेफिनेशन दिले बघा, डेफिनेशन आपल्याला पाठ करायचं आहे. जसं तुम्ही स्ट्रक्चरल फंक्शनल फंडामेंटल युनिट ऑफ बॉडी मध्ये सेल मध्ये, तसंच लक्षात ठेवायचं डॉर्मन्सी. स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हायवल इज कॉल्ड एज द डॉर्मन्सी. सांगा बघा, स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल adaptation की स्पेलिंग बरोबर होते अगोदरची, काय ए बरोबर होती माझी. अडॅप्टेशन फॉर मेकॅनिकल आहे शब्द, mechanism for survival called as dormancy. ठीक आहे, चला डॉर्मन्सी लक्षात ठेवायचं. डॉर्मन्सी मध्ये हे वर्ड्स लक्षात ठेवायचं, स्ट्रक्चरल फिजियोलॉजिकल मेकॅनिझम अडॅप्टेशन मेकॅनिझम फॉर सर्व्हायवल इज कॉल्ड एज द डॉर्मन्सी. लक्षात ठेवा. डॉर्मंट कोण असतात रे, सीड्स असतात. ओके, पुढे mature and viable seeds will not germinate even in the presence of favorable condition. They are dispersed at different places during the dormancy. Viable seed germinate only after the completion of dormancy period. तेवढा टाइम पिरियड झाल्यानंतरच ते सीड काय करतात, डॉर्मन्सी पिरियड झाल्यानंतरच काय होतात, जर्मिनेट होतात. तुम्हाला मी सांगितलं जर्मिनेशन म्हणजे काय, जर्मिनेशन ऑफ सीडला काय म्हणतात सांगा बरं डेफिनेशन. आपण जर्मिनेशन ऑफ पोलन ट्यूब बघल्या होत्या. फॉर्मेशन ऑफ अ पोलन ट्यूब, पोलन इज कॉल्ड एज द जर्मिनेशन ऑफ अ पोलन ट्यूब बघल्या ना आपण. तर तसं जर्मिनेशन ऑफ सीड म्हणजे फॉर्मेशन ऑफ रॅडिकल अँड प्ल्युम ऑफ अ सीड कॉल्ड एज द जर्मिनेशन. तर लक्षात ठेवू नका. फक्त या ठिकाणी शेवटचं एक वाक्य मी या ठिकाणी नोट करतोय, तो म्हणजे दॅट डॉर्मन्सी ऑफ अ पिरियड, डॉर्मन्सी ऑफ अ सीड इज completed after getting favorable condition. Favorable condition म्हणजे कोणती कंडिशन, खायला प्यायला दिलं आपण, फेवरेबल कंडिशन म्हणजे त्याला पाण्याचा पुरवठा केला, ऑक्सिजन देऊ लागल्या, तर ते फेवरेबल कंडिशन आली. मग ते डॉर्मंट राहील का, नाही. मग त्याची डॉर्मन्सी काय होणार आहे, मोकळी होणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता गहू आहे, आपण गहू या वर्षी उत्पादन घेतलं गव्हाचं आणि गव्हाचं एक पोतं ठेवलं की बाबा आपल्या पुढच्या वर्षी आपल्याला त्याच्यात पेरायचं आहे, इथे घ्या पैसे नाहीत, आपण एका वर्षाने त्या गव्हाला काढणार, पेरणार, पाणी देणार, मग त्याच्यापासून नवीन गव्हाचं प्लांटलेट तयार होते. मग एक वर्ष ते गहू घरी पडून होता, म्हणजे ते अनफेवरेबल कंडिशन मध्ये होता ते गहू. मग त्याला पाणी भेटलं, त्याला काय भेटलं, फेवरेबल. मग त्याची डॉर्मन्सी संपली ना. म्हणून इथे मी काय म्हणतोय, डॉर्मन्सी ऑफ अ सीड इज कम्प्लीटेड आफ्टर गेटिंग अ फेवरेबल कंडिशन. समजलं, ठीक आहे. दॅट इज नोन ॲज द डॉर्मन्सी. त्याला सांगायचं तीनच पॉईंट आहे डॉर्मन्सीच्या बाबतीत, ठीक आहे. मग माझा सिंपल क्वेश्चन आहे, प्रत्येक सीडची डॉर्मन्सी सारखी असेल का, प्रत्येकाची वेगवेगळी असेल ना डॉर्मन्सी पिरियड. फॉर एक्झाम्पल इथे दिलं बघा, किती दिवस राहू शकतात. सम एक्झाम्पल ऑफ ओल्डेस्ट मॅच्युअर्ड सीड्स दॅट लार्जेस्ट.
हे खूप महत्वाचं. एक प्लांट आहे त्याचं नाव आहे लुपिनस आर्किक्टस. नाव काय आहे? लुपिनस आर्किक्टस. याचं जे सीड आहे किती वर्ष डॉर्मंट राहू शकते? 10,000 वर्ष. आज जर आपण ठेवले असेल 10,000 वर्षानंतर जरी लावलं तर ते वायबल आहे की त्यातून नवीन प्लांटेड तयार होते. ओके. दुसरा आहे दॅट इज फिनिक्स डॅक्टिलिफेरा. किती आहे? 2000 वर्ष. आणि काही सीड्स आहेत जसे की तुम्हाला लिंबू माहिती आहे, लिंबू सिट्रस, ओके, लेमन, त्याचे जे सीड आहेत काही आठवड्यापुरते फॉर शॉर्ट लिव्ह, काही आठवडे. त्याच्यानंतर सम टायनी सीड्स आर इझी फॉर डिस्पर्स. हे काय लक्षात ठेवणार. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजते की बाबा जे सीड्स आहेत त्यांचा डॉर्मन्सी पिरियड काय असतो? वेगवेगळा असतो की सारखा असतो? वेगवेगळा असतो. आंब्याची कोय आपल्याकडे 2 वर्षानंतर लावतो म्हणल्याने येते का? तवाच्या तवा एक ते ओली असतानाच लावावं लागते. बरोबर आहे की चूक आली? नाही त्रास ठेवल्या, वाळू घातल्या आणि त्याला लावायला आपण येईल का ते? नाही. आता मला त्याचा पुढचा एक घटक शिकवायचा आहे तुम्हाला. त्याला म्हणायचं पॉली एम्ब्रियो, दॅट इज पार्थेनोकार्पी. कोणता आहे? अपोमिसिस मी शिकवणार आहे. त्याचा आपल्याला हा एक घटक आहे, सोपा आहे म्हणून घेतलं मी. त्याला म्हणले पार्थेनोकार्पी. काय म्हणले? पार्थेनोकार्पी. लक्ष द्या. तुम्हाला आम्ही कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं बरं, प्रत्येक लेक्चर महत्वाचं. पेरिकार्प काय असते, एपिकार्प काय असते आपण बघितलं. पेरिकार्प माहिती आहे ना? लक्षात ठेवायचं. आउटर कवरिंग, ओव्हलची आउटर कवरिंग जे असते ते पेरिकार्प. ओके. आता आज बघायचं आपल्याला पार्थेनोकार्पी. बघा 2 शब्द आहेत. पहिला शब्द कोणता आहे? पार्थेनो. दुसरा आहे कार्पी. ओके. दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय नॉल. ओके. कोण दिले? NOAA नावाच्या सायंटिस्टने दिले 1902 मध्ये. इट इज द कंडिशन इन विच फ्रूट तयार होते, डेव्हलपमेंट विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. आपल्याला आतापर्यंत एक गोष्ट माहिती होती बाबा, फर्टिलायझेशन झाल्याशिवाय फ्रूट तयार होईना. आपण म्हणतोय ना फर्टिलायझेशन झाल्याशिवाय सीड तयार होते का? फ्रूट तयार होते का? होत नाही. पण काही कंडिशन आहेत त्यांच्यामध्ये. विदाउट द फर्टिलायझेशन फ्रूट तयार होते. विदाउट फर्टिलायझेशन तयार होते, फ्रूट तयार होते. तुमच्यातलं असं कोणी आहे का ज्यांना आंब्याचं केळाचं फूल बघले, बनानाचं फूल बघलं असतं कधी? फूल, फ्लावर ऑफ द बनाना प्लांट. हा नाही, नाही नसतो ना. पण त्याच्यामध्ये फ्रूट तयार व्हायला ना, फ्रूट तयार व्हायला की नाही, दॅट इज द पार्थेनोकार्पी. त्यालाच काय म्हणते? पार्थेनोकार्पी. म्हणजे फॉर्मेशन ऑफ अ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड एज द पार्थेनोकार्पी. फॉर्मेशन ऑफ द फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन कॉल्ड एज द पार्थेनोकार्पी. आता हे नेमकं कुठं होते बघा? पाइनएपल म्हणजे अननस, बरोबर आहे. त्यानंतर बनाना, त्याच्यानंतर पपया. ओके. इन दिस प्लांट इट सीम्स दॅट प्लासेंटल टिश्यू इज अनफर्टिलाइज्ड ओव्हरी. बघा फर्टिलाइज झालं नाही म्हणून त्याला काय म्हणले? अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्युसेस ऑक्झिन. त्यालाच म्हणतात, ऑक्झिनचं नाव मी सांगेल व्यवस्थितपणे. त्याचं नाव लक्षात ठेवा. IAA, इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. काय नाव आहे त्याचं? इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ द ओव्हरी इनटू द फ्रूट. मी सांगेल रिसेंबल द नॉर्मली प्रोड्यूस्ड फ्रूट बट इट इज सीडलेस. पण त्याच्यामध्ये सीड असते का? फर्टिलायझेशन झालं नाही. सीड कसं तयार होईल? ठीक आहे, लक्ष द्या. मी हेडिंग टाकणार आहे आता. हेडिंगचं नाव काय असेल तुम्हाला माहिती आहे? काय ते? पार्थेनोकार्पी. डेफिनेशन पण तुम्हाला येते का? काय डेफिनेशन? फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. कॉल्ड ॲज, काय म्हणू मी त्याला? पार्थेनोकार्पी. खूप महत्वाचं आहे. कॉल्ड ॲज पार्थेनोकार्पी. तर कोणाकोणामध्ये होते? एक्झाम्पल बनाना, पाइनएपल, अजून एक पपया. डबल पी येते ना. आजचा दिवस आहे, तुम्हाला मी सांगितलं अगोदर, मी एखादा दिवस शब्दच विसरून जातो. बनाना, पाइनएपल आणि पपया. कोणा दिवशी तुम्हाला विसरतो? पपया. इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे. मला सांगा, आता हे जे फ्रूट तयार झाले दिवस, त्याच्यामध्ये सीड असतील का? नाही. म्हणून these fruits are, सांगतो ते पण सांगतो. These, अरे बाबा सांगतो ना. These fruits are seedless. सांगतो. खूपच हुशार झालं ना. चला, काही काही पपयामध्ये तुम्हाला बिया राहतात आणि काही जणांमध्ये नसतात. असं कारण सांगतो. आता हे जे पार्थेनोकार्पी असते ना, आता मी एक फ्रूट घेतो. फॉर एक्झाम्पल पपई मी इथं काढलं तर पपई कशी दाखवतो? सपोज ही एक पपई आहे. पपई. ओके. ह्याच्यात फर्टिलायझेशन झालंच नाही. काय झालं नाही? याच्यात फर्टिलायझेशन झालं नाही. ह्याच्यामध्ये ओव्हरी आहे ना, हे काय?
ओव्हल आहे सिंपली ओव्हल. हे ओव्हल काय तयार करते? हार्मोन तयार करते. काय तयार करते? हार्मोन. हार्मोन म्हणजे केमिकल सबस्टन्स. त्याचं नाव आहे IAA. ओके, त्याला म्हणतात इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड. हे तयार करते आणि हे तयार झाल्यामुळे कोण तयार केले? ओव्हल. आणि हे ह्याच्यावरच ऍड करते आणि याला काय करते? पिकवते. या ओव्हलला काय करते? पिकवते. आणि काय तयार करते? फ्रुट्स तयार करते. ह्याच्यात कुठं फर्टिलायझेशन झाले का? सीड तयार होते का? नाही. म्हणजे पपईचे 2 झाडं असतात, मी तुम्हाला सांगितलं, एक मेल आणि फिमेल. आणि काय होते? फिमेलला जर फर्टिलायझेशन झालंच नाही तर ओव्हल काय तयार करते? त्याचं हार्मोन कोणतं? IAA. आणि ते काय करते? फ्रूट. आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झाले समजायचे की त्यांच्यामध्ये सीड्स येणार. म्हणजे बाय ओनली लुकिंग टुवर्ड दॅट कटिंग पपई यू विल बी डिफरन्शिएट इज इट फर्टिलाइज्ड और नॉट. म्हणजे फर्टिलायझेशन झाले की नाही. इट इज द नथिंग बट द पार्थेनोकार्पी. समजायला की काय म्हणाला? असते ना ज्यांच्या, त्यांना पण फ्लावर असते. मी नसते म्हणून नसेल बेटा, काही जणात असेल, कुणामध्ये नसेल. पण ज्यांच्यामध्ये नसते तेव्हा काय होणार आहे? अशा पद्धतीने एक्सेप्शन आहे. काय माहितीये? एक्सेप्शन. जसं की ग्रेप्स आहेत, अंगूर पाण्यात टाकून असं मस्त करायला, त्याच्यात बिया घेतल्यात का तुम्हाला? नाही, कारण की त्याच्यामध्ये पार्थेनोकार्पी झालेली. काय झालेली आहे? पार्थेनोकार्पी. आणि त्याच्यामधला ऍसिड जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे इंडोल ॲसिटिक ॲसिड. लक्षात ठेवायचं. आणि ज्यांच्यामध्ये होते, जसं की आपलं आंब्याचं झाड आहे, होते असतात अल्टिमेटली त्यांच्यामध्ये तर होणार आहे. समजायला मी काय म्हणालो? तिथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अनफर्टिलाइज्ड आहे. हे शिकायचं आहे, खूप आहे. काय आहे? अनफर्टिलाइज्ड आहे. चला, समजलं काय तुम्हाला? पार्थेनोकार्पी काय आहे? फॉर्मेशन ऑफ fruit without fertilization called as parthenocarp. Example: banana, pineapple, papaya. They are the seedless. Unfertilized egg releases which hormone? Indole 3 acetic acid. एवढं सोपं आहे. काय याच्यामध्ये तुमच्यासाठी बरं सोपं आहे. डन. पार्थेनोकार्पी मला नाही वाटत कोणाला काही अडचण असेल. जाऊ पुढे. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पॉलीएम्ब्रियोनी. काय आहे? पॉली, तुम्ही हात वर लक्ष दिसणार काय आहे? पॉलीएम्ब्रियोनी. ओके, पॉली म्हणजे पॉलिटेक्निक, पॉली म्हणजे अनेक ना. ओके, एम्ब्रियोनी म्हणजे एम्ब्रियो. दोन किंवा दोनपेक्षा जास्त एम्ब्रियो असतात, त्याला म्हणायचं पॉलीएम्ब्रियोनी. आता बघा लक्ष द्या. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन 1 एम्ब्रियोज इनसाइड द seed and the condition is described as the polyembryony. Simply आपण असं म्हणू शकतो, it is the development of the more than 1 embryo in a seed called as the polyembryony. आणि लिबनहोफ शोधून काढले. कोण शोधून काढले रे? हे लिबनहोफ. ओके, and in the seed of the citrus genera जे असतात ना, लिंबू वर here, it is the occurrence of more than 1 embryo in the seed which is, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगा, आपण जे मोसंबी ते खाते बघा, प्रत्येकाला एक सेपरेट एम्ब्रियो असतो आणि प्रत्येकामध्ये सीड अलग अलग असतात. बघल्या का तुम्ही? कट करता ना मोसंबी, घरी आणल्या, एकच भेटली, 2 भावामध्ये, त्याच्यामध्ये तुकडे किती पडतात? 8 पडाले. घे तू एक, मी एक. केलं की नाही असं? ते अलग असतात, प्रत्येकापासून अलग आहे. ते एम्ब्रियो आहे. काय ते? एम्ब्रियो. त्याला म्हणायचं पॉली एम्ब्रियो. आणि हे कोणामध्ये आढळतात? सिट्रस फ्रूटमध्ये. कोणामध्ये आढळतात? सिट्रस. समजा मोसंबी खाला असते, संत्री असतात ना कट. काय बोलावं माहित आहे ना? आणायचं का? पैसे पुढे इथपर्यंत समजलंय. and it is the occurrence of more than 1 embryo in a seed which consequently result in the emergence of multiple seedling. त्याच्यामध्ये मल्टिपल. आता तुम्हाला मोसंबी मिळालं तर तुम्हाला जवळपास 8 तर सीड असेच भेटतात. ओके, and the additional embryos result from the differentiation and development of various maternal and zygotic tissue associated of whole. काय नाही लक्षात ठेवणार, मी सांगितलं बघा. Polyembryony may be a true or false. हे खूप महत्त्वाचं. Polyembryony it may be a true, खरी खरी असेल किंवा खोटी खोटी असेल. That depending upon whether many embryos arise in the same embryo sac, in a different embryo sac, in the some whole, and in a adventative polyembryony. अगोदर पॉइंट नोट करतो आणि adventative polyembryony काय असते आपण ते बघूया. ठीक आहे, मग मला सांगा पॉलीएम्ब्रियोनला शोधलेल्या व्यक्तीचं नाव काय? लेव्हनहॉफ. ओके, पॉलीएम्ब्रियोनी. पहिला पॉइंट काय लिहू? फॉर्मेशन ऑफ more than
in काय एम्ब्रियो फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इनसाइड सीड, बरोबर ना? इनसाइड सीड नसतेच ते खरं तर इनसाइड फ्रूट म्हणायला पाहिजे. इनसाइड फ्रूट कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रियॉन. समजलं? इट इज मोस्टली ऑकर इन विच फॅमिली? सिट्रस फॅमिली. इट इज मोस्टली कॉमन इन सिट्रस फॅमिली. समजलं चालेल का? इट इज डिस्कवर्ड बाय लीवनहॉफ. आणि चौथा पॉइंट जर म्हटलं, इट इज हॅज अ टू टाइप्स, फॉल्स अँड ट्रू. इट has two types, true and false. बस एवढे पॉइंट तुम्हाला याविषयी माहित पाहिजे पॉलीएम्ब्रियोसाठी. आणि आता जो पुढचा जो एम्ब्रियोनी आहे तो पण पॉलीएम्ब्रियोनीच आहे, पण त्याचं एक नाव आहे, त्याला म्हणले ॲडव्हेंटेटिव्ह. काय म्हणले? ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. आता बघा थोडंसं लक्ष द्यायचं. ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय म्हणतात? इन ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी an embryo develops directly from the diploid cell of the nucellus and integument as in a citrus. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी इज ऑकर इन अ सिट्रस. कोणामध्ये होतं? सिट्रसमध्ये. कोणते असतात ते? ॲडव्हेंटेटिव्ह. आणि हे डायरेक्टली तयार होतात फ्रॉम द डिप्लॉइड सेल ऑफ द न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट. न्यूसेलस आणि इंटिग्युमेंट पासून डायरेक्टली तयार होतात. दुसरी जी आहे कोणती आहे ती? क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. झायगोट proembryo sometimes divide into the many parts or the units, and each unit then develop into an embryo, and polyembryony increases the chances of survival of a new plant. Nuclear and adaptative polyembryony is a great significance of the horticulture. चला सांगतो एकच सांग. दोन प्रकारचे इथं आहेत आता एम्ब्रियोनी. पॉलीएम्ब्रियोनीचे दोन प्रकार सिंपली पडतात. पहिल्याला मी म्हणतो ॲडव्हेंटेटिव्ह आणि दुसऱ्याला काय म्हणतो? क्लिवेज पॉलीएम्ब्रियोनी. इथं नोट करा. किती प्रकार पडले? पहिला, दुसरा. ॲडव्हेंटेटिव्ह कोणामध्ये होतात? सिट्रसमध्ये. ओके, गोष्ट लक्षात ठेवा. पुढची गोष्ट ॲडव्हेंटेटिव्ह विषयी जर म्हटलं तर याच्यामध्ये काय झालेले असतं? एम्ब्रियो इज डेव्हलप. एम्ब्रियो is developed directly from their diploid cell of nucellus and integument. Integument म्हणजे काय रे? मी सांगितलंय स्किन. integument. आणि इथं कसं होतं? इथं होतं that development of embryo from कोणापासून सांगा बरं? प्रोएम्ब्रियो. फ्रॉम प्रोएम्ब्रियो. आठवते का तुम्हाला प्रोएम्ब्रियो? टू सेल्ड स्ट्रक्चर ऑफ अ झायगोट कॉल्ड एज द प्रोएम्ब्रियो. आणि इथे काय होते? प्रोएम्ब्रियो गेट क्लिवेज. क्लिवेज म्हणजे तुकडे पण नाही बरं. क्लिवेज and differentiate into many embryos. बघा दोन्ही पण ठिकाणी झाले. दोन्हीकडे पण काय झाले? मेनी एम्ब्रियो तयार झाले. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? पॉलीएम्ब्रियोनी. दोन प्रकार आहेत. पहिला आहे ॲडव्हेंटेटिव्ह, दुसरा आहे क्लिवेज. लक्षात ठेवण्यासाठी इथं सिट्रस आहे. कोणता आहे या ठिकाणी? सिट्रस. दॅट इज अबाउट द पॉलीएम्ब्रियोनी. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे जे या ठिकाणी पॉलीएम्ब्रियोनी आहे, इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ द सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट. आणि याच्यामुळे काय होते? जस्ट लक्षात ठेवायचं. वाटलं तर नोट करतो इथं. पाचवा पॉईंट, इट इन्क्रीजेस चान्सेस ऑफ सर्वायवल. सर्वायवल म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक लिंबू आहे आणि त्या लिंबूमध्ये फक्त एकच बी आली तर किती % चान्सेस आहेत की त्या एका बीपासून प्लांट तयार होईल? सांगताय. पण 10 बी आले
आहे, चान्सेस आहे, समजले ना. आता तेवढं कशाला, आता माझ्याकडे एकच विद्यार्थी आहे, किती % चान्सेस आहेत म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटचा रिझल्ट चांगला आहे? 10 विद्यार्थी, समजा ना, जस्ट कोरिलेट. त्याच्यामुळे दॅट पॉलीएम्ब्रिओनी इन्क्रीजेस द रेट ऑफ किंवा इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल. समजाले? डन. दॅट इज ऑल अबाउट द पॉलीएम्ब्रिओ. वाटतं काही डाऊट नाही आहे. पॉलीएम्ब्रिओने खूप इझीवाला क्वेश्चन होता. ओके, काही इतर गोष्टी आहेत तुम्ही सांगितल्या, कोणकोणत्या आहेत बघूया. बघा, डू यू नो म्हणून तुम्हाला माहित आहे का? डू यू नो आहे का? बघू पहिलं पार्थिनोजेनेसिस. कोणी सांगते व्हॉट इज द पार्थिनोजेनेसिस? बरोबर आहे. आता इथे बघा, पार्थिनोजेनेसिस मध्ये काय झाले? इज द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो डायरेक्टली फ्रॉम द एग और द मेल गॅमेट. इट इज कॉल्ड एज द अपोगॅमेट. ओके, पार्थिनोजेनेसिस. बघा, पार्थिनोकार्पी आलं काय, पार्थिनोजेनेसिस आलं. पार्थिनोकार्पी म्हणजे की फ्रूट तयार होते. काय तयार होते? फ्रूट. आणि इथे काय तयार झालंय? एम्ब्रियो. कोणापासून? एग सेल किंवा मेल गॅमेट पासून. इट इज कॉल्ड एज द अपोगॅमी. आता बघा, लक्षात आहे, थोडंसं समजून सांगतो मी. वाटलं सर हे नोट करतो. झालं. पार्थिनोजेनेसिस. ह्याच्यामध्ये काय केलं जातो? एम्ब्रिओ तयार केला जातो. काय होतो? एम्ब्रिओ डेव्हलप होतो. किंवा आपण एम्ब्रिओ डेव्हलप म्हणण्यापेक्षा फॉर्म होतो. पण यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. तरी पण काय तयार झालं याच्यामध्ये? एम्ब्रिओ. कोणापासून आलं? मेल गॅमेट किंवा ओर म्हणतो मी, ओर. त्याला म्हणायचं पार्थिनोजेनेसिस. बघा, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन और डायरेक्टली फ्रॉम मेल और फिमेल गॅमेट कॉल्ड एज द पार्थिनोजेनेसिस. लक्षात ठेवा. पार्थिनोकार्पी मध्ये फ्रूट तयार झाले, इथं काय तयार झाले? एम्ब्रिओ तयार झाला. आपण लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. वाटलं तर नोंद करू का इथं? काय लिहायचं मला? फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम देयर गॅमेट विदाउट फर्टिलायझेशन. Without fertilization is called पार्थिनोकार्पी. त्याचा वापर कुठं होणार आहे मी सांगेल. आता सांगू का? सांगून टाकतो. हनी बी माहिती आहे तुम्हाला? हा, पार्थिनोजेनेसिसचा वापर कुठं होतो? आता याचं एक एक्झाम्पल आहे. हनी बीज माहिती आहे? तो पुढच्या धड्याचा अगोदर आहे. हनी बी मध्ये 3 प्रकारच्या ऑर्गॅनिझम असतात. सिंपली एक क्वीन असते, एक ड्रोन असतो, काय असतो? वर्कर बी असते. वर्कर. दुसरे असते ड्रोन. ड्रोन म्हणजे मेल आणि या दोघी पण फिमेल असतात. काय असतात? फिमेल असतात. आणि हनीबी पासून डायरेक्टली, हनीबीच्या गॅमेट पासून, आता ते पुढच्या धड्यात मी डीपमध्ये शिकवतो, डायरेक्टली ड्रोन तयार होतात. कसे तयार होतात? डायरेक्टली ड्रोन. हे हॅप्लॉइड असतात आणि हे दोघं पण डिप्लॉइड असतात. म्हणजे आता हा ड्रोन म्हणजे एम्ब्रिओ ना, सिंपली एम्ब्रिओ. हा काय? एम्ब्रिओ. कशापासून तयार झाला? हनीबीच्या गॅमेट्स पासून तयार झाला आहे. म्हणून याला काय म्हणतात? दे आर नोन ॲज द पार्थेनोजेनेसिस. म्हणून एक असं वाक्य आहे की इन हनीबीज ड्रोन्स आर फॉर्म बाय द प्रोसेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. ड्रोन्स आर हॅप्लॉइड इन नेचर. हे पुढच्या धड्यामध्ये मी आहे तेव्हा मी सांगेल. आता इथं जस्ट आलो होतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की बाबा पार्थेनोजेनेसिस मध्ये काय होतं रे बेटा? एम्ब्रिओ तयार होतात. त्याला अपोगामी सुद्धा म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात? अपोगॅमी. अजून बरेच आहे. त्याच्यामध्ये बघा, अगॅमोस्पर्मी आहे. काय आहे? अगॅमोस्पर्मी. ओके, इथं काय म्हणलंय? हेअर प्लांट प्रोड्युसेस सीड्स. कोणता? अगॅमो. कोणता आहे? अगॅमोस्पर्मी. त्याच्यामध्ये प्लांट काय प्रोड्यूस करतात? सीड्स. बट एम्ब्रिओ इनसाइड इट. कशा? एम्ब्रिओच्या आतमध्ये. बट एम्ब्रिओ इनसाइड इट प्रोड्यूस द विदाउट मिओसिस अँड सिंगॅमी. त्याच्यामध्ये मिओसिस होणार, सिंगॅमी होणार. जस्ट लक्षात ठेवू नका, माहीत राहा. पार्थेनोकार्पी म्हणजे त्या फ्रूट तयार होणे. आणि आपल्याला एखादं फ्रूट आहे टिकलं नाही, त्याला जर आपण बाहेरून स्प्रे केला हार्मोनचा, पिकल का?
आपण म्हणणार काय मार्केटमध्ये केळ वेगळे झाले तर त्याला औषधे झाले, इंजेक्शन झाले, ते म्हणजे हार्मोन्स देणं, त्याला म्हणजे स्प्रेइंग. पण काय स्प्रे केला जातो? जिबरलिंक्स नावाचं एक हार्मोन आहे. काय नाव आहे? जिबरलिंक्स. बघा खूप महत्वाचं आहे. मला काहीच येईना म्हणून मी तुम्हाला फार एक गोष्ट सांगायला. आता तुम्हाला नंतर मी कधी एक महिन्याने विचारेल की बाबा तुम्हाला हार्मोनचे नावं सांगा, तुम्हाला 2 नावात तर आलेच पाहिजे. एक इंडोलॅसिटिक ऍसिड आणि दुसरा जिबरलिंक. जिबरलिंक म्हणजे ते वनस्पती म्हणजे जे फ्रूट येतात ना, फळ, ते पिकवण्यासाठी बाहेरून जे स्प्रे केला जातो त्याला काय म्हणतात? जिबरलिंक. ओके, लक्षात ठेवा. बस एवढे पॉईंट तर तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? ठीक आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, जस्ट अपोमिक्सिस नावाचा एक पॉईंट आहे. ठीक आहे, बघूया. त्याला वेळ लागेल असं मला वाटायला, कारण की बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणून मी सांगितलं नाही. त्याची सुरुवात करूया आणि त्याचे पुढचे 2 प्रकार उद्याच्या लेक्चरमध्ये बघू का, आणि त्याला एक्सप्लेन करून रिव्हिजन करू का. बघा अपोमिक्सिस काय असतं, काय नाव दिलं तिथं? अपोमिक्सिस. इट इज अ फेनोमेनन ऑफ फॉर्मेशन. काय फॉर्म होते? एम्ब्रियो थ्रू. तर मला आता इथे एक्सेप्शन आहे बरं अशा गोष्टी बघा लक्षात द्या. एम्ब्रियो कोणामध्ये तयार होते? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तयार होते, आणि तेच असेक्शुअल मध्ये झालं तर त्याला म्हणायचं अपोमिक्सिस. बरं, गॅमेट्स कोणामध्ये तयार होतात? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. ते जर असेक्शुअल मध्ये पण विदाउट गॅमेट होते ना एम्ब्रियो तयार, त्याला म्हणायचं अपोमिक्सिस. बघा, इट इज द फेनोमेनन ऑफ फॉर्मेशन ऑफ अ embryo through the asexual method of reproduction and without formation of a gamete and the act of the fertilization, that is called as the apomixis. म्हणजे पहिली गोष्ट अपोमिक्सिस मध्ये एम्ब्रियो तयार होणार आहे, आणि फॉर्मेशन ऑफ अ एम्ब्रियो इज अन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शन. मी पहिल्या सेक्शन मध्ये सांगितलं, असेक्शुअल मध्ये कुठंच रिप्रोडक्शन मध्ये एम्ब्रियो तयार होईना, पण असेक्शुअल मध्ये जिथं होते ना त्याला म्हणायचं अपोमिक्सिस. नाव अनदर हेडिंग दॅट इज द अपोमिक्सिस. हे एक्सेप्शन आहे, महत्वाचे आहे. फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो इन कोणामध्ये? इन asexual method of reproduction. In an asexual method of reproduction, without forming gametes, and fertilization called as, त्याला म्हणतो काय म्हणून त्याला? called as अपोमिक्सिस. याचे पण प्रकार आहेत, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, हे पाठ करायचे. हे शेवटचे 2 लेक्चर आहेत ना, कालचं आणि आजचं, ते अतिशय महत्वाचे आहेत बरं. सीईटी मध्ये त्याच्यात क्वेश्चन येतात, थेअरीमध्ये तर येणारच आहेत. राईट अ नोट ऑन अपोमिक्सिस, राईट अ नोट ऑन पार्थेनोकार्पी, राईट अ नोट ऑन व्हॉट डिफाईन पार्थेनोजेनेसिस. हे शब्द सारखेच वाटतात पण वेगवेगळे आहेत. ठीक आहे, थांबूया तिथे, बाकीचं उद्याच्या लेक्चर.